शासकीय बंगल्यांच्या वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी दिला फ्लॅट. विनायक राऊत आणि गीतेश राऊतांचा अंतरिम अर्ज कोर्टानं फेटाळला. 23 तारखेला अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. तोपर्यंत न्यायालयाचं अंतरिम संरक्षण नाही. नागपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनात सहभागासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण. 18 जुलैला नागपुरातील राम मंदिरात आंदोलन. जळगावात अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मंदिरातील श्रीराम मंदिरात महाआरती करून दान चोरीचा नोंदवला निषेध. एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती. उद्या महाराष्ट्र सदनात ईशान सेतू या संस्थेचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असून एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री. पडमी जिल्ह्याची पालक. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं विधान. विकास कामांबाबतच्या उद्घाटन कार्यक्रमात गेवराईचं पालकत्व स्वीकारल्याची दिली प्रतिक्रिया. जळगावातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो. शरद पवारांच्या परवानगीनंतर बॅनरवर फोटो लावला. 22 जुलैला अजित पवारांच्या जयंतीनिमित्त शहरात बॅनर. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना पुन्हा मैत्रीचा हात. गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार. कागदमधील कार्यक्रमात 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफ यांचं वक्तव्य. नागपूरचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम अशा आशयाचे प्रमुख चौकात होर्डिंग्स. शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदावर सर्वात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागे टाकला. त्यामुळे फडणवीस यांचं अभिनंदन करणारे बॅनर झळकले. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याची पाहणी. सफाईसाठी कंत्राटदारांवर लाखोंचा खर्च असूनही अस्वच्छता कायम असल्याचा पेडणेकरांचा आरोप. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ सांगली जिल्ह्यातील कडेगावात सामाजिक संघटनांचा मोर्चा. मुंढेंना किमान 3 वर्षाचा स्थिर कार्यकाळ द्यावा, त्यांची बदली करू नये आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा शासनानं गौरव करावा, मोर्चेकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या ढाणकी शहरात स्मार्ट मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा. मे महिन्यातील 250 युनिटचं बिल कोणत्या आधारावर दिलं या संदर्भात चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. 15 ऑगस्टपासून सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार. फ्लाय 91 आणि इंडिगो या 2 कंपन्यांची सेवा सुरू होणार. मंत्री नितेश राणेंची माहिती. बीडमध्ये एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची गुंडगिरी समोर. महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून तिच्या पतीला शासकीय कार्यालयातच मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल. मुंबईच्या जोगेश्वरीच्या कूपर रुग्णालयात असलेल्या सुरक्षा रक्षकाची एका व्यक्तीकडून तोडफोड. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आरोपी गौरव वाल्मिकी विरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीत कळमनुरी शहरात 2 गटातील जुन्या वादानंतर राडा. त्यानंतर रागानं एकाकडून गावठी कट्ट्यातून गोळीबार. एकाचा मृत्यू, 3 जखमी. धुळे शहरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. डीमार्ट परिसरातील विश्वकर्मा भवनाजवळ 12 किलो गांजासह 2घांना अटक. नाशिकच्या मालेगावात पोलिसांची कारवाई. 7 देशी पिस्तूल, 8 जिवंत काडतुस जप्त, 7 आरोपी अटकेत. वर्ध्यातील रोठा शिवारात 12 वर्ष अल्पवयीन मुलीची हत्या. जिल्हा परिषद शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची हत्या. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यात राजोरी गावात मद्यधुंद अवस्थेत टिप्पर चालकाकडून क्लिनरची हत्या. किरकोळ भागातून हत्या करून मृतदेह झुडपात फेकला. नागपुरात चोरट्यांच्या गॅस कटर टोळीनं अवघ्या 1 तासाच्या अंतरात 2 ATM सेंटर फोडले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी. तर हिंगण्यातील ATM फोडून 16,36,000ची रोकड केली लंपास. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात साखळी चोरी. चंद्रपाल नगर परिसरात सकाळच्या दरम्यान महिलेच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली. छत्रपती संभाजीनगरमधल्या बजाजनगर परिसरात स्वामी समर्थ मंदिरात चोरी. अज्ञात चोरांनी मंदिरातील 7 ते 8 लाख रुपयांचा मुद्देमाल केला लंपास. नागपूरच्या बोरुजवाड्यात एका शेतकऱ्यानं गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगली दमछाक. शेतात जाण्यासाठी रस्ता एका ट्रस्टनं अडवल्याच्या रागातून आत्महत्येचा प्रयत्न.
नागपूरच्या कधान इथं महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू. खांबावर काम करत असताना शॉक. अभिषेक दहारे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव. गडचिरोलीतल्या कोरची तालुक्यात पुलावरून जाताना ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक थेट नाल्यात कोसळला. ट्रॅक्टर खाली येऊन चालकाचा मृत्यू. केमुल गावाजवळची घटना. नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर 535 किलो गांजा जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची अंमली पदार्थ विरोधातली मोठी कारवाई. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय गांजा तस्करीचा पर्दाफाश. थायलंडमधून रॅकेट चालत होतं. या प्रकरणी 6 जण अटकेत. मुंबईतील गोरेगाव पोलीस आणि एफडीएची दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई. 558 लिटर दूध केलं जप्त आणि दोघांनाही केली अटक. गोंदिया शहरात करिअर झोन कोचिंग सेंटरवर जीएसटी विभागाची धार. करचोरीच्या संशयावरून कागदपत्रांची तपासणी. प्रामाणिकतेचा आवाडणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. विस्तार अधिकारी संदीप मोरेला 25,000ची लाच घेताना बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधून अटक. बीडच्या परळी वैजनाथ विद्यालयाची दयनीय अवस्था. शिक्षकांची कमतरता आणि 9 महिन्यांपासून रखडलेले पगार यामुळे शाळेतील शिक्षण व्यवस्थेचे 3-13. पंढरपूरच्या विठुरायाला एका भक्ताकडून 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका अर्पण. नाव न सांगण्याच्या अटीवर अर्धा किलो वजनाच्या पादुका दान केल्याची माहिती. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीनं सातारा तरडगाव रोड इथे चरणसेवा उपक्रमाचं आयोजन. विठ्ठलाच्या ओढीनं चालणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर करणाऱ्या स्तुत्य उपक्रमाबद्दल वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त. नाशिकमध्ये जगन्नाथपुरीच्या धर्तीवर रथयात्रेला सुरुवात. पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रेची सुरुवात. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात होळ मोहिदा गावात एका घरात बिबट्या शिरला. घरात बिबट्या शिरल्यानं गावात भीतीचं वातावरण. भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही परिसरात पिंपळाच्या झाडावर बिबट्या चढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्याचे 6 मुहूर्त टळले. आता 15 ऑगस्टची नवी डेडलाईन. देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन उद्या धावणार. हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. तरुणांकडून गावात धोंडी काढून पावसासाठी देवाकडे प्रार्थना. गोंदियात पावसाअभावी धान पिकाची नर्सरी करपण्याच्या मार्गावर. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. भंडाऱ्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं भात नर्सरी धोक्यात. 2 दिवसात पाऊस न झाल्यास भात नर्सरीचा खर्च वाया जाण्याची शक्यता. गोंदियात पावसानं दडी मारल्यानं पेरणी केलेलं पीक धोक्यात. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उठावणार असल्याची माहिती. नाशिक जिल्ह्याच्या राहुळमध्ये एमआय टँक धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटल्यानं पाणी टंचाईचं संकट. पाऊस नसल्यानं धरणातील उर्वरित साठा देखील येत्या 8 ते 10 दिवसात संपुष्टात येण्याची भीती. हिंगोलीत औंढा नागनाथ तालुक्यात जोरदार पाऊस. मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली होती. गोंदियात मोरगाव अर्जुनी तालुक्यात धान पिकाची नर्सरी वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड. पावसानं दडी मारल्यानं खांद्यावर कावळ घेऊन शेतकरी धान पिकाला पाणी देतोय. उशिरा झालेल्या पावसाचा फटका अहिल्यानगर जिल्ह्यातील मूग पिकाला बसला. जिल्ह्यातील 67% मूग पीक पेरणीचं क्षेत्र घटलं. शेतकऱ्यांना मका आणि सोयाबीन पिकांना प्राधान्य दिल्याची जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळेंची माहिती. पीक विम्यातील 5 ट्रिगर पूर्ववत करून 1 रुपयात पीक विमा द्या. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन बियाणं उगवणीबाबतच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीणांची धडक कारवाई. तपासणीत दोषी आढळलेल्या 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश.